कडसुरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एक महत्वाची लढत आहे, नॉकआउटची मॅच आहे। जो संघ इथून जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल एम स्पोर्ट्स या संघाच्या विरोधामध्ये। पहिलाच बॉल साईराज नरे वेगाचा बादशाह गोलंदाजी मार्कवर, पहिलाच बॉल सटीक टप्प्यावरती पडला आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। पुढचा बॉल बोलो तयार, अप ट्रॅकर बॉल हुक केला, फाइन लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना उलंग कापेट शॉर्ट फाइन लेग रिजन मधून शीतरक्षक बॉलचा पटला करत असताना पाहायला मिळाले। एक सिंगल त्या वेळेला कंप्लीट करण्यात आले। एका सिंगलच्या मदतीने धावफलक एकही अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला पूर्वार्धामध्ये आरसी वॉरियर्सचा संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला। सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग केला। या वेळेला सूरज दाभाडेनं शॉट अँड पुल केले, बॉलला फेकून दिले डीप मिड विकेट सीमा मोठा फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। 6 धावा आल्या, 6च्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। षटकातील पुढचा बॉल वेगवान प्रत्युत्तर दिलं। या पलीकडच्या बॉलवरती षटकार सूरज दाभाडेने खेचला। यस, आमच्या दोन्ही पंच एकत्रित येतील, तदनंतर निर्णय येईल। रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला दिवस दुसरा शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं। दोन्ही पंच एकत्रित आले, चर्चा होती। यस, तिसऱ्या पंचांची यस आपल्याकडे अल्ट्राएज उपलब्ध नाही आहे। दोन्ही पंचांनी डिसिजन घ्यायचा आहे। यस, पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा। अवंतरी स्वरूपामध्ये धाव 1च्या मदतीने फुले सडसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल। धावफलकावरती धावसंख्या 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल साईराज ओव्हर द विकेट, समोरच्या दिशेला आक्रमण केले, फटका फसलाय का? टायमिंग प्रॉपर झाले, बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर। सुरक्षा बॅटमधून षटकार आलाय। 6 धावा, 6 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा आतापर्यंत 14 या अंकावरती पाहायला मिळतात। सुरगने या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे, 2 षटकार
त्याचा बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला षटकार डीप मिड विकेट मध्ये लॉंग ऑन स्ट्रॉंग पाहायला मिळाला आणि आता सध्याच्या घडीला लॉंग ऑफ मध्ये अप्रतिम फटका त्याचा बॅटमधून पाहायला मिळाला. वेगवान बॉल प्रचंड वेगाने चेंडू हाताळलाय. हा प्रकार बॉलचा ठप्पा पडला आणि त्यानंतर वेगाने बॉल विकेट किपर शांतनु अस्तिवकर याचा वैध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये आलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 14 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश थिटे आणि सुराग दाभाडे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सना आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं. आरसी वॉरियर्स कडसुरे या संघाचं नेतृत्व करत असताना दोघांच्याही बॅटमधनं धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिला मॅचमध्ये विघ्नेश थिटेनं धावांचा पाठलाग करत असताना रिषा 11 या संघाच्या विरोधामध्ये अर्धशतकीय खेळी केली. अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ करेल ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं आहे, कारण की दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकणार आहे तो थेट सेमी फायनल मध्ये टीम एम स्पोर्ट्स या संघाच्या समवेत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरागनं आक्रमक रूप धारण मैदानाच्या आतमध्ये केला आणि सातत्यानं मोठे फटके खेळण्यासाठी सुराग ओळखले जातात. यावेळेला विघ्नेशच्या बॅटमधनं अप्रतिम फटका बॅटनं खेळत असताना येतोय. 6 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. सध्याच्या घडीला 20 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल यश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आउटसाइड द ऑफस्टंप बराचसा बाहेरून जाणारा बॉल अतिशय दक्ष असे पंचायत कल्पश्री लोखंडे यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल अप्रतिम बॉल गोल्डन स्पॉटवरती डप्पा पीस झाला आणि एक्सेप्टेड बाउन्स. बरीचशी उंची चेंडूने घेतल्यानंतर त्यानंतर वेगावरती स्वार होत असताना चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 21 वरती धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली आहे. यावेळेस पुन्हा एकदा डबा बॅट ऑन सेटला डीप मिड विकेटला डीप मध्ये मोठा फटका मिळतीये. लो फुल टोस आहे समोर हवेमध्ये खेळला फटका मिसताय मया सलमान. बॉलच्या खाली वलझटकाच विकेटचं पतंग. पहिला धक्का कोणी बसू नका. एम स्पोर्ट्सचे खेळाडू त्या ठिकाणी आहेत. पवन बोरकर आहेत. प्रेम थोडंसं सहकार्य करा. विघ्नेश थिटे मैदानाच्या बाहेर परतल्या. त्याच वेळेला रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल्सचे इंस्टाग्राम पेजचे ॲडमिन सन्माननीय किरणजी मोरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या मंचकावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. वेलकम किरणजी मोरे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती एंटर होत असताना ऋतिक आपल्याला पाहायला मिळतात. स्लाइस केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. कव्हर मध्ये जग्गू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. सुराग दाभाडेचा या मॅच मध्ये खेळ अप्रतिम पाहायला मिळालाय. चांगले फटकेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतो. 2 षटकाराच्या मदतीनं तो सध्याच्या घडीला विकेटवरती खेळत असताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये साईराज नरेच्या विरोधामध्ये आक्रमक रूप धारण करत असताना पाहायला मिळाला. यावेळेस बैठक खेळायचं होतं. एसट्या उद्ध्वस्त केल्या जातात. यू मिस विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय.
विघ्नेश बाद झाले होते. सुरागचं मैदानावरती असणं महत्वाचं होतं आणि त्या महत्वाच्या क्षणाला सुराग दाभाडे मैदानाचा बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. महत्वाची विकेट मिळते टीम रिशा 11 या संघाला. सुराग बाद झाले त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. राहुल शिर्के मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं संपुष्टामध्ये येतोय. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गड्याचा मोबदला मध्ये धावफलकावरती धावा 28 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहा पहिला ओव्हरमध्ये साईराजच्या विरोधामध्ये धावा आल्या. तदनंतर यश पाटील गोलंदाजीला आली. यशनं पहिला बॉलवरती जरूर त्याच्या विरोधामध्ये षटक करायला. तदनंतर विघ्नेशसारखी एक मोठी विकेट मिळवली आणि शेवटच्या बॉलवरती सुराग दाभाडेला मैदानाचा बाहेर त्यानं केलाय. आता जबाबदारी या संघाचे संघमालक राहुल शिर्के यांच्या खांद्यावरती आणि त्याच वेळेला ज्यानं विश्वास सातत्यानं दाखवलाय ऋतिक शिर्के याच्यावरती. या दोघांना मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. धावा खऱ्या अर्थानं बनवण्याची गरज असताना या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड होणं तितकीशी महत्वाची आहे. 28 आतापर्यंत बनवल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा साईराज नरे यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. 5 संपूर्ण दिवसामध्ये साईराज पहिल्या मॅचमध्ये सुद्धा थोडेसे महागडे ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये महागडे ठरलेले पाहायला मिळाले. परंतु शंतनू अस्टिवकर याच्या माध्यमातून सातत्यानं साईराज नरे याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. त्या विश्वासाला सार्थकी अशी आता खऱ्या अर्थानं गोलंदाजी करावी लागेल साईराज नरे या गोलंदाजाला. यावेळेसचा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. नो लुक शॉट खेळायचा होता. बॅटर ऋतिक शिर्के आला परंतु बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. डॉट बॉलचा इशारा यावेळेला पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलं जाईल. धावफलकावरती धावसंख्या 28 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. ह्या 2 बॅटर्सचा बॅटमध्ये धावा येणं महत्वाच्या असतील कारण की या महत्वाच्या मॅचमध्ये पार्टनरशिप बिल्ड होणं सुद्धा महत्वाचे असणार आहे. सीम ओव्हरमध्ये 5 जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडला. चेंडून हलकासा काटा बदलला. विकेट किपर शंतनू अस्टिवकरचा वेध घेतला गेलाय आणि डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जर धावा रोखायच्या असतील ना तर टीम रिशा 11 या संघाला डॉट बॉलचा रेशो सुद्धा वाढवावा लागणार आहे. सातत्यानं गोलंदाजांच्या माध्यमातून डॉट बॉल आले तर पुढच्याच बॉलवरती विकेट सुद्धा मिळू शकते कारण की बॅटर्सला सुद्धा मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत कारण की महत्वाची मॅच आहे. धावा तर बनवायच्या आहेत आणि धावा बनवायच्या असतील तर मोठे फटके येणं सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. साईराज पुन्हा एकदा खोलबटापाचा बॉल समोरच्या दिशेला अप्रतिम फटका खेळलाय. बॉल फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटक साईराज अगदी जर आपण पाहिलं तर मागच्या लाईनवरती चांगली गोलंदाजी करतो. बॅटरला बीट सुद्धा करतो. तदनंतर पुढे चेंडू टाकायची गरज काय हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आज खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रेक्षक वर्गाला पडला असावा. मोठा फटका आलाय. ऋतिकच्या बॅटमधनं जबरदस्त बॅटिंग ऋतिक आता करत असताना पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक यश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीयेत. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 या अंकावरती. 35 धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा पाहायला मिळाल्या. असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये साईराज कमबॅक करतील परंतु तदनंतर पहिल्या 2 बॉलवरती यश जरूर साईराजला मिळालं परंतु तदनंतर 3ऱ्या बॉलवरती ऋतिकच्या बॅटमन आलेला अप्रतिम फटका पाहायला मिळाला. षटकार त्याचा बॅटमन आला. तदनंतर धावफलक थोडंसं फ्लाय झालेलं पाहायला मिळालं. आतापर्यंत धावफलकावरती 35 बनवल्या गेल्या. तिथून कमबॅक करावं लागेल साईराज नरे या गोलंदाजाला. ओ पिच बॉल लॉप केला. फटका मिसते में फिल्डर बॉलच्या खाली यश पाटील जज करत असताना वर्ल्ड जज काच विकेटचं पतंग. आणखीन एक धक्का. महत्वाचा खेळाडू राहुल शिर्के मैदानाच्या बाहेर परतला. त्यानंतर 5व्या क्रमांकावरती आणखीन एक महत्वाचा खेळाडू द बॅकबोन ऑफ मलखंडवाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन माळी
आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये या संगमामध्ये या खेळाडूंना सुद्धा थैमान घातलं होतं. ॲडव्होकेट मनीष कुमार शिंदे प्रतिष्ठान या संघाचं नेतृत्व करत असताना जबरदस्त बॅटिंग सचिन माळीच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. तो सचिन सध्या मैदानात आतमध्ये बॅटिंग करतोय. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा स्टिकरवरती चेंडू आदळला. एक सिंगल अगदी सहजरित्या मिळणाऱ्या एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 36 या अंकावरती षटक क्रमांक. तिसऱ्या संपुष्टामध्ये 18 बॉलचा खेळ संपल्याने 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती आहेत. मधला ब्रेक मध्ये वळूया डीजेकडे. ऐकूयात एक डीजे लीग 2025 पर्व पहिला मध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या आकड्यावरती. 37 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सनी वरणकर बॉलिंग ट्रॅकवरती आला. वेगाचा बादशाह गौलवाडी या गावाचं नेतृत्व करत असताना नेहमी याही गोलंदाजीची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आजच्या दिवसामध्ये आज खऱ्या अर्थानं सनी वरणकरना ॲज अ कॉमेंटर म्हणून सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. विकेटचं पतंग झालं. आणखीन एक महत्वाचा बॅटर मैदानाचा बाहेर होत असताना ऋतिक आपल्याला पाहायला मिळाले. ऋतिक बाद झाले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इंडिया नंबर 6 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी बॅटर दाखवत असताना निकेत आपल्याला पाहायला मिळतात. निकेत बडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. नागोठणे विभागातील आणखीन एक महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. सनी वरणकर या गोलंदाजाला सफलता प्राप्त होतीये. रॉस स्पोर्ट्सच्या वाणीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. बॉल निघून कशा पद्धतीनं नेट मध्ये त्यांना सराव केलाय दाखवून दिले. पहिलाच बॉल फेस करत असताना कट करायचा होता. प्रचंड वेग या चेंडूवरती सनी वरणकरचा पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. धावफलकावरती आतापर्यंत धावसंख्या 43 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. रॉस स्पोर्ट्सच्या वाणीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. जबरदस्त टीम वर्क आपल्याला पाहायला मिळाला आणि कालच्या दिवसामध्ये तब्बल 16,000 सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा रॉस स्पोर्ट्सच्या वाहिनीनं ओलांडलाय. चांगलं कामकाज पाहायला मिळालंय. ऑफिस बॉल स्लॉट मध्ये आहे. पार्किंग षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये सनी वरणकर जज करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल त्यावेळेला कंप्लीट केले जाते. पहा या पलीकडचा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला आणि बॉल फॉलो करत असताना आमचे कॅमेरामॅन अगदी बॉलचं स्टिकर सुद्धा दाखवतात. हे कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी आर्या कोस्तेकर असतील त्यानंतर अल्केश मगर असतील
चांगली कामगिरी या दोन्ही कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या आणखीन एक कॅमेरा ॲड केला आणि जबरदस्त क्वालिटी आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. दक्षत कडव त्या ठिकाणी स्कोरकार्डवरती धाव संख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते तब्बल 50 या अंकावरती. 50 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्धशतक संघाचं कंप्लीट झालं. पहिला पूर्वार्धामध्ये आरसी वॉरियर्स कडसूर या संघाच्या माध्यमातून सतीश कोळी यांना विनंती करतो की आपण राजेश देडे यांच्याकडे संपर्क साधायचा. षटक क्रमांक 5 मध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीला आणखीन एक वेगाचे बादशाह सलमान सिद्दीक गोलंदाजी मागवरती आहेत. पहिलाच बॉल हॉप ट्रॅकर टप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपर शंतनू अस्तिवकरचा वैध घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा सलमान सिद्दीकी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जिथे बॅटिंग करत असताना निकेत बडे 2 षटकाराच्या मदतीने तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतो. त्या बॅटरला शेवटच्या ओव्हरमध्ये रोखलं जात आहे. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ पाहायला मिळाला. बराचसा बाहेरून जाणारा बॉल पण कल्पेश लोखंडे दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सिरसावल धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 51 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वरील चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला गोल्डन स्पॉटवरती 5 चेंडू पाहायला मिळाला. पिच होत असताना टप्पा ज्या क्षणाला पडला हलकासा बाउन्स चेंडूचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट किपर सवाईत पुन्हा एकदा घेतला गेला. बॅक टू बॅकचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सलमान सिद्दीकी याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला अपरकट करण्याचा प्रयत्न फटका पोचलाय. शॉट थर्ड मॅन मध्ये योगेश खाली पाहायला मिळाला. रोखला गेला त्यावेळेला महत्वाचं विकेटचा बॅटरचा बॅटमधनं धावा आल्या. तो निकेत मैदानाच्या बाहेर परतला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना 7व्या क्रमांकावरती करण कटोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. करण बॅटिंगला दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सलमानला चांगली गोलंदाजी केली. डेथ ओव्हरमध्ये धावा कमीचा खर्च केला त्यावेळेला महत्वाचे विकेट मिळवले. हॉप ट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल केल्या गॅप मध्ये. फिल्डर नरेश बावदाने त्या ठिकाणी फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न मिळेल का. धावाची संधी आहे. यस तिसऱ्या पंचांच्या मागणी केली जाते. दुसरी धाव कंप्लीट केली की बॅटर दुसरी धाव घेत असताना बाद होतील हे मात्र पाहिलं जाईल. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. 16,000 सबस्क्रायबरचा टप्पा देखील कालच्या दिवसामध्ये ओलांडलाय. एकाच संगमामध्ये चांगलं कामकाज आपल्याला पाहायला मिळालं. योगेश गंबे असतील, आकाश कडव असतील, त्यानंतर रायगड जिल्ह्यातील वन ऑफ द बेस्ट एडिटर म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं हार्या कोस्तेकर सुद्धा या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेला प्रणय असतील, आमचे सिद्धू असतील आणि अल्केश मगर यांना विसरून चालणार नाही. या दक्षत कडव सुद्धा आजच्या दिवसामध्ये रोहा स्पोर्ट्स या टीममध्ये जॉईन झाले. चांगलं कामकाज रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या पंचांची मागणी कल्पेश लोखंडे सरांनी केली आहे आणि अगदी येस बॅटर मैदानाच्या बाहेर धावबाच्या स्वरूपामध्ये सचिन माळी आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एकच धाव मिळेल. एका धावाच्या मदतीनं धावफलक 52 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत आपण 4 बॉलचा खेळ पाहिलाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ येणं बाकी या पूर्वार्धाच्या डावातील. धावा रोखल्या गेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. अगदी शेवटचं षटक म्हटलं स्लॉक ओव्हरमध्ये नेहमी मोठी धावसंख्या येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर नेहमी आक्रमक रूप धारण करतात परंतु सलमान सिद्दीक कसा गुरुचा चेला नाही. या सातत्यानं जबरदस्त गोलंदाजी सलमान याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेगावरती स्वरान त्याही पलीकडे अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी सलमान सिद्दीकी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश धनवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. मॅनफ्रॉम हायटाऊन कोलारचा खेळाडू आहे. यावेळेस स्लाइस केला हलक्या हातानं कव्हर रिझनमध्ये डीपमध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जगन्नाथ धोंडगे येत असताना पाहायला मिळतील. आणखीन एक बॅटर धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होतील. रुपेश धनवी 1 मोर विकेट डाऊन.
तर नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम आरसी वॉरियर्स कडसूर या संघाच्या माध्यमातून राज बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा अंतिम बॉल सलमान या ओव्हरमध्ये प्रभावी कामगिरी करत असताना पाहायला मिळाल्यात. डेथ ओव्हरमध्ये रोखला गेलाय. यावेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. जगन्नाथ चांगली फिल्डिंग केली जाते. दुसरी धाव कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, डेफिनेटली प्रयत्न केला जातोय, परंतु तिसरी धाव मिळणार नाही. या दोनच धावेवरती समाधान मिळणार आहे. यस, शॉर्ट रन साठी रिव्ह्यूची मागणी केली जाते. बॉलिंग कडसूर या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिलं निर्धाषटक शाकिब सिद्दीक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यासाठी एम स्पोर्ट्सचे सर्व शाहिद डांगे यांच्या माध्यमातून 70-70 ची ब्रँडेड टी शर्ट दिली जाते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगावरती स्वार होत असताना टीम रिषा 11 या संघाच्या विरोधामध्ये महत्वाच्या मॅच मध्ये त्याने कामगिरी केली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा रोखल्या गेल्या. निर्धाव षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि 70-70 ची ब्रँडेड टी शर्ट देऊन गौरवण्यात येते. त्याच वेळेला या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली कल्पेश लोखंड यांच्या माध्यमातून. ही खरं तर हॅट्रिक 2 मॅच मध्ये कंप्लीट केली गेली. या पलीकडच्या मॅच मध्ये अर्थातच कल्पेश लोखंडे पहिली मॅच खेळत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलमध्ये त्याने विकेट मिळवली आणि त्यानंतर सेकंड मॅच खेळत असताना ज्या वेळेला पहिला सुरुवात केली पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवली आणि या टुर्नामेंटची पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. त्याला सुद्धा 70-70 ची ब्रँडेड टी शर्ट देऊन आपण शाहिदजी डांगे साहेब यांच्या शुभाताने गौरव करतोय. त्याच वेळेला टीम एम स्पोर्ट्स समजा 11 या संघाचं नेतृत्व करत असताना कुमार पवारनं देखील चांगली कामगिरी केली आहे आणि त्या अनुषंगाने त्याला सुद्धा आकर्षक आणि 70-70 ची ब्रँडेड टी शर्ट शाहिद डांगे यांच्या माध्यमातून इथे मात्र पुरस्कृत केली जाते. एम स्पोर्ट्स हजमा 11 या संघाचं तो नेतृत्व करतो. त्याचा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये खेळत असताना ज्यानं गोलंदाजीचा बॅटिंग चांगली केली. धावा त्याच्या बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यावेळेला टीमला लीड करत असताना त्या नेहमी चांगलं गायडन्स करतो आणि त्या अनुषंगाने एम स्पोर्ट्सचे सर्व शाहिदजी डांगे यांच्या शुभातानं आपण 70-70 ची ब्रँडेड टी शर्ट देऊन त्याचा गौरव करीत आहोत. वेल कुमार पवार, चांगला खेळ तुझा बॅटमधनं पाहायला मिळाला. किंबहुना संपूर्ण रोहा तालुक्याला तुझी कॅप्टन्सी सुद्धा एक वेगळ्या स्तरावरची पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने संघाचे संघमालक शाहिद डांगे यांच्या शुभातानं आपला सन्मान करण्यात येतोय. त्याच वेळेला उत्तरार्धामध्ये येणाऱ्या 30 बॉलमध्ये 56 धावांचा पटला कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती करूया छोटासा बदल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. या पुढचा आवाज अलिबाग तालुक्याचा गोड आवाज प्रितेश पाटील यांचा. धन्यवाद.
What a start! Fabulous start by शंतनू अस्तिवकर. पहिल्या चेंडूवरती बुल विघ्नेश थिटेच्या गोलंदाजीवरती मात्र आपण पाहतोय शंतनू अस्तिवकरचा प्रहार आणि पहिला चेंडूवरती मोठा शॉट. हा चेंडू आपण पाहतोय वाईट असल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 1 for the ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे. धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळतात जिथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. 56 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी आणि चोख प्रत्युत्तर आपण पाहतोय शंतनू अस्तिवकर माध्यमातून. विघ्नेश थिटेच्या गोलंदाजीवरती केलेला हल्ला बोल पाहायला मिळाला आणि आपल्या संघाला मात्र सकारात्मक सुरुवात शंतनू याने करून दिले. या चेंडूवरती सुद्धा फटका चांगला आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या रिजनला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाले. चांगल्या दर्जाची बॅटिंग मात्र आपण पाहतोय कर्णधाराच्या माध्यमातून. 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय जिथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पाहूया सेमीफायनल मध्ये जाणारा संघ कोणता असेल. याआधी आरसी वॉरियर्स कडसुरे संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करत असताना आपण पाहिलं. ओहो what a fantastic piece of bowling. ओके यावेळी क्या बात है, अप्रतिम सुपर. बॅट मधना हा आलेला डोळ्यांचं पारणं फेडणारा षटकार. यावेळी सुद्धा आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज आपण पाहतोय. थोडीशी त्याची सुद्धा उडालेली तारांबळ आपण पाहिली आणि तो अगदी थोडक्यात बचावलाय. मागील मॅचचा मॅच विनर आहे तो. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. विजयासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल मैदानावरती. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी वेगात पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची सांगता येथे झाले. आरसी वॉरियर्स कडसुरे आणि त्यांच्या अगेन्स्ट रिशा 11 हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. याआधी आपण पाहिलं तर एम स्पोर्ट पुरस्कृत हमजा 11 संघाने मात्र सेमीमध्ये एंट्रोड केलेला आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल. दोन्ही संघांदरम्यान चालू असलेली टक्कर आपल्याला पाहायला मिळते. चांगले टफ फाईट देत असताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. हा सामना मात्र कमालीचा रंगतदार पाहायला मिळाल्यात कोणती शंका नाहीये. चला गोलंदाज लवकर या आपण गोलंदाजी खेळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये मात्र आपण पाहिल्या 15 धावा येत असताना आणि आता 4 षटकांमध्ये 41 धावांची आवश्यकता. चला मॅच फास्ट घ्यायची आहे. आरसी वॉरियर्स कडसुरे आपल्या संघाला विनंती असणार आहे मॅच लवकर घ्यायची आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. गोलंदाज ऋतिक. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्या चेंडूवरती मात्र फटका मोठा आलाय. सिंगल आले. डबल अटेम्प्ट होणार का.
डबल सुद्धा आपण पाहतोय येथे सहजगत्या लीलया कंप्लीट केली. डेंजर एंडला धावत होता शंतनू अस्तिवकर, त्याने मात्र ही धाव चित्त्याच्या चपलाईने कंप्लीट केलेली आहे. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळते. एक हाय व्होल्टेज लढत मैदानावरती पाहायला मिळते. थलारक सामना मैदानावरती पाहायला मिळते. जिंकणार कोण? राटामूर्त विकेटने पुढील चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी खराब पद्धतीचा नियंत्रण पूर्णपणे गमावलं. पंचांकडून इशारा आला की हा चेंडू बीमर आहे आणि बीमर असल्या कारणानं फ्री हिट असेल. नो +1 अशा एकंदरीत 2 धावांचा बोनस या चेंडूवरती मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 19 धावा, जेथे षटक क्रमांक 2 आहे. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट, म्हणजेच फलंदाजासाठी लायसन टू किल. शंतनू अस्तिवकर आज मात्र दमदार फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्यांनी या मॅच मध्ये डावाला सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, अगदी बॅटच्या मधोमध चेंडू त्याला लागला होता आणि त्यानंतर एक वेगळाच कॉन्फिडन्स शंतनूच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा बीमर चेंडू आणि बीमर वरती प्रहार केला मोठा चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. औसम अहमद दुसरा बीमर हाताळलाय. त्यामुळे मात्र आपण पाहतो येथे गोलंदाज या मॅच मधना बाद होईल. त्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. नो वरती पुन्हा एकदा षटकार आलाय. 26 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पाहूया आता नवीन कोणता गोलंदाज हे षटक कंप्लीट करण्यासाठी येईल. जर आपण पाहिलं तर गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून चला मॅच फास्ट घ्यायची आहे. आरसी वॉरियर्स कडचोले संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण खूप सारा वेळ घेत आहेत. ऋतिक शिर्के आपल्याला विनंती असणार आहे, जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. आणि कमिटीकडून असा निर्णय आला, आता जर जास्त वेळ तुम्ही घालवला तर पेनल्टी दिली जाईल. इथे मात्र आपण पाहतोय शंतनूच आक्रमक रूप मैदानावरती पाहायला मिळतंय. गोलंदाजांवरती तो मात्र प्रहार करतोय. त्याच्या बॅटमधना मोठमोठे ब्लास्ट पाहायला मिळालेत. 26 धावा. हा चेंडू सुद्धा असेल फ्री हिटचा. फलंदाजासाठी पुन्हा एकदा नामी संधी. करण कटोरे आलाय षटक कंप्लीट करण्यासाठी. पाहूया करणची गोलंदाजी या ओव्हर मध्ये कशा पद्धतीची पाहायला मिळेल. करणचा हा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. ओहो, करणने मात्र पूर्ण जोर लावला होता या चेंडूवरती. मनगटातील ताकद आपण पाहिली करणच्या. 1 धाव मिळाली या चेंडूवरती. धावफलकावरती 27 धावा पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. ते रिशा 11 या संघाला. सामना मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने रंगत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅचचा मॅच विनर स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी अप्रतिम हुकचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. त्याने संपवली होती. तेथूनच या इनिंगला तो प्रारंभ करतोय. अप्रतिम स्ट्रोक तुषारच्या बॅटमधून पाहिला. हा पलटवार आहे करण याचा. स्कोर बोर्ड वरती 33 धावा लागल्यात. विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. ते रिशा 11 या संघाला. फटक्यांची अतिशबाजी आपण पाहतोय. चौफेर फटकेबाजी आपण पाहतोय. फलंदाजांनी मात्र आपण पाहतोय गोलंदाजांवरती पूर्णतः डॉमिनेट केले. अफलातून दर्जाची
फलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळाली. करण कटोरियाचा नेक्स्ट बॉल. यावेळी सुद्धा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंटला कोणताही नाहीये. जोपर्यंत दुसरा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा अगदी इझिली कंप्लीट केले. धावफलकावरती 35 धावा लागल्यात. आता मात्र विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली. सामन्यावरती पूर्णतः पकड पाहायला मिळते आता इन्फोर्ट या रिषा 11 या संघाची. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगला पाहायला मिळाला. आणि याच दरम्यान आपण पाहतोय स्टेजवरती आगमन होते रोह्याचे एक दिग्गज खेळाडू गैनीनाथजी कटोरे यांचं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे. पस्तीस धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 धावा. अगदी चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग येथे केला जातोय. काही तुफानी इनिंग खेळले शंतनू औस्तीवकर आणि त्याचा साथीदार तुषार याने. दोन्ही फलंदाजाने आक्रमक होत असताना ज्या अनुषंगाने बॅटिंग केलं ना ते पाहता इक्वेशन पूर्णपणे सोपं झालंय गोल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. रिषा 11 संघाला येणाऱ्या 3 षटकात आवश्यकता आहे केवळ 21 धावांची. 18 चेंडू 21 धावा. विघ्नेश थिट्टे गोलंदाजीला येतोय. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. खराब गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये गोलंदाजाने खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. त्याचबरोबरीने अगदी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाले. विघ्नेश थिट्टेचा हा चेंडू सुद्धा अवांतर पाहायला मिळाला. एक्स्ट्रा पाहायला मिळतोय. दत्तात्रय भायतांडेल तंटामुक्ती अध्यक्ष यांचं इथे आगमन झालेलं आहे. तंटामुक्ती अध्यक्ष नावे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चांगल्या पद्धतीने फलंदाजी मात्र आपण पाहतोय. शंतनू औस्तीवकर आज मात्र कॅप्टन न खेळत असताना बडे मंच का बडा खिलाडी मैदानावरती अफलातून बॅटिंग करतोय. आणि काय घडलं जाते बॅकअप कोणत्याही क्षेत्रामध्ये महत्वाचा असतो. इथे काय घडलं गेलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणताच बॅकअप नव्हता आणि त्यामुळे दुसरी धाव सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले गेले. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कर्णधार मात्र आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी करतोय. कर्णधाराला साजेशी कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय तो शंतनू औस्तीवकर. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला अगदी बऱ्याचशा वेळानंतर. आणि याच पद्धतीच्या गोलंदाजीची नितांत गरज आणि आवश्यकता आरसी वॉरियर्स कडसूर या संघाला आहे. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 39 धावा पाहायला मिळत आहेत. विजयासाठी केवळ 17 धावांची आता आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेस्टरार तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. आता विघ्नेश थिट्टेला सुद्धा त्याचा सूर गवसलाय. रिदम मध्ये तो येतोय आणि आता मात्र तो अत्यंत अफलातून गोलंदाजी करतोय. 14 ऑन द बुट. 3 चेंडूचा खेळ मात्र या षटकातील अद्यापपर्यंत झालेला आहे. म्हणजे 15 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता रिषा 11 या संघाला आहे. तुषारचा फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने केले चूक आणि येथे मात्र जीवनदान मिळाले. या मॅच मध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात ना त्या अगदी आरसी वॉरियर्स कडसूर संघाच्या विरोधात घडत असताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज मैदानावरती धुवाधार फलंदाजी करतात. विस्फोटक कामगिरी करतात. अटॅक इज अ बास फॉर डिफेन्स या पद्धतीने मैदानावरती ते फलंदाजी करतात. लाऊड अपील. चांगला चेंडू. विघ्नेश थिट्टेकडनं याच पद्धतीच्या कामगिरीची अपेक्षा होती. पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र आपण पाहिलं खूप साऱ्या धावा मोजल्या गोलंदाजाने आणि त्याचमुळे कुठेतरी येथे वरचढ ठरलेला पाहायला मिळतो रिषा 11 संघ. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फटका चांगला आलाय. फक्त सिंगल मिळते. धावफलकावरती 41 धावा आता पाहायला मिळतात जिथे
तिसऱ्या षटकातील 42 धावा, सॉरी, तिसऱ्या षटकाला झालेली आहे सांगता, तिसऱ्या षटकाची झालेली आहे सांगता आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 14 धावा, काय घडणार? पाहूया कोणता संघ या सामन्यामध्ये आता विजयश्री प्राप्त करतोय. 12 चेंडू 14 धावा, सामना कमालीचा उत्कंठावर्धक पाहायला मिळाला. कॅप्टन मात्र आपण पाहतोय पाय घट्ट रोवून मैदानावरती उभा आहे आणि अगदी आक्रमक दर्जाची क्वालिटीवाली फलंदाजी मैदानामध्ये करत असताना आणि त्याला तितकीच तुला मोलाची साथ देत असताना पाहायला मिळतोय तो फलंदाज तुषार कांबळे. नवीन गोलंदाजीसाठी रुपेश पाहायला मिळतोय. रुपेशचा पहिला चेंडू मात्र आपण लेग स्टिकच्या बाहेर पाहतोय आणि डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असल्या कारणानं पंचाने सांगितलं येस इट इज वाईट. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 43 धावा पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ब्रांची 11 श्री भैरवनाथ यशवंतकार संघाने जो अफलातून खेळ केला त्या कामगिरीच्या जोरावरती त्याने फायनलमध्ये थेट धडक मारले. आज पाहूया कोणता संघ असेल जो फायनलमध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब चेंडू, येथे मात्र वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून आलाय आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिली जाते. आता मात्र रन बॉल इक्वेशन 12 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. शंतनू हस्तीवकरच्या बॅट मधला टोपा कनेक्शन, चेंडू अगदी बॅटच्या मधोमध कॅप्टन मात्र आपण पाहतोय मैदानावरती आपले जलवे दाखवून देत असताना यावेळी कॅप्टन लगावलाय फाईन लेगच्या बाहेर षटकार आणि विजय